ब्रेकिंग न्यूज बघणार आहोत। देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या चर्चा सुरू आहे। मुंबईच्या हॉटेल ITC मध्ये दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमानिमित्त दोघेही एकत्र आले होते। अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यासंदर्भात फडणवीस सकारात्मक आहेत आणि या संदर्भातच देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा होतीये। मुंबईच्या हॉटेल ITC मध्ये दोघांमध्येही चर्चा सुरू आहे। एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमानिमित्त दोघेही एकत्र आले होते आणि याच वेळेस ही भेट झाली आहे। या संदर्भात भाग्यश्री प्रधान आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। भाग्यश्री, आपण बघतो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी फडणवीस कुठेतरी सकारात्मक असल्याचं कळतंय आणि त्याच अनुषंगानं राज ठाकरे आणि फडणवीस यांची ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। कधीपासून दोघांमध्ये चर्चा सुरू आहे आणि चर्चेमध्ये काय घडलंय काही कळू शकलंय का? नक्कीच वर्षा, आपण जर बघितलं तर एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान हे दोघं एकत्र आले। त्यानंतर त्याने एकमेकांना हातमिळवणी करत एका ठिकाणी गेले आणि जवळपास 15 ते 20 मिनिटं त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होती। ही चर्चा अमित ठाकरेंना माहीम विधानसभेतून पाठिंबा द्यायचा या संदर्भात होती, कारण फडणवीसांनी आपण जर बघितलं असेल तर एक वक्तव्य केलेलं आहे की अमित ठाकरेंना भाजपचा नेहमीच पाठिंबा आहे। राज ठाकरे यांनी लोकसभेला आम्हाला पाठिंबा दिला होता आणि यावेळी राज ठाकरे यावेळी भूमिका बजवायची जबाबदारी जी आहे ती आमची आहे, त्यामुळे आमचा जो पाठिंबा आहे तो अमित ठाकरेंना कायमच आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या भूमिकेवर ठाम आहेत। त्यांची देखील तीच इच्छा आहे, मात्र मतांची विभागणी होऊ नये आणि अखेर ही मतं जी आहेत ती कुठेतरी उभाटा गटाला मिळू नये यासाठी एक खेळी खेळत शिवसेनेनी म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथे उमेदवारी दिली आणि तिथल्या विधानसभा क्षेत्रातील जी मंडळी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी देखील त्यांना हेच सुचवले की तुम्ही उमेदवार द्या म्हणजे मतांची विभागणी होणार नाही, यासाठी त्यांनी उमेदवारी दिली असं जे वक्तव्य आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे अमित ठाकरेंना कुठेतरी त्यांचा पाठिंबा आहे आणि अजूनही 4 तारखेपर्यंत सदा सरवणकर जी आपली उमेदवारी आहे ती मागे घेणार का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र जी खेळी आहे ती देखील त्यांनी स्पष्ट केलेली आहे, मतांची विभागणी कुठेही होऊ नये यासाठी सदा सरवणकर यांनी अर्ज भरल्याचं देखील त्यांच्याकडनं सांगितलं गेलंय। त्यामुळे नेमकं गणित काय होतंय माहीम विधानसभेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि हे सगळं चित्र 4 तारखेला स्पष्ट होईल की सदा सरवणकर आपला अर्ज मागे घेतायत की तसाच ठेवतायत, निवडणूक लढवतायत, हे बघणं खूप महत्त्वाचं असणार आहे वर्षा। निश्चितच भाग्यश्री, या सगळ्या घडामोडींवरती तुम्ही अशाच लक्ष ठेवून राहा। प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील आपण ऐकूयात। असं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांची देखील या गोष्टीला मान्यता होती की त्या ठिकाणी उमेदवार उभा करू नये, पण काही अडचणी त्याच्यामध्ये त्यांना आल्या, किंबहुना त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचं मत असं पडलं की ती जी मतं आहेत ती कदाचित मग उभाटाकडे जातील आणि त्यामुळे त्यांनी उमेदवार उभा केला आहे। पण आमची पहिल्यापासूनही भूमिका होती की राज ठाकरेंनी या एका जागेवर आपल्याला पाठिंबा मागितलेला आहे, तर तो आपण दिला पाहिजे। अमित ठाकरेंना आपण पाठिंबा दिला पाहिजे अशी भारतीय जनता पक्षाचं कालही मत होतं आणि आजही मत आहे।